लाडक्या या गोंडस बाळाच्या बारशाच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या उपस्थितीमुळे हा सोहळा अधिकच शुभ, पावन आणि संस्मरणीय झाला आहे. आपल्या प्रेमळ उपस्थितीने, आपुलकीने आणि आशीर्वादाने आजचा प्रत्येक क्षण आनंदाने भरून जाईल याची खात्री आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांचा मनपूर्वक सन्मान करत आपले हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करण्यात येत आहे. एकत्र येणं ही सुरुवात असते. एकत्र येणं ही सुरुवात असते. सोबत राहणं ही प्रगती आहे. मदत करणं हे संस्कार आहेत आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे. तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजरात सर्वांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी ये छुपाए मेरे कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी ये छुपाए मेरे कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए फारच सुंदर, किती गोड, किती निरागस ऊर्जा होती ना यातून.
प्रतापे मार्ग दाविला जो गणा जो रे जो जो गोकुळामध्ये श्रीकृष्ण आला नंदाचा गाई आनंद झाला गुळा तोरणे शिखरी बांधती कुसुमांच्या देवे दृष्टी करीती कुसुमांची देवा दृष्टी करीती जो गणा जो रे जो 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 गणा जो रे जो जो तिसऱ्या दिवशी वाजे वाजंत्री ताशे नोबती आनंद झटी सर्वांच्या मुखी कृष्ण हा छंद त्याच्या आनंदाने वाचे गोविंद त्याचे छंदाने वाचे गोविंद जो बाळा जो रे जो 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 बाळा जो रे जो जो सवरच्या दिवशी सवती चौकी बाळ बाळंतीची नहानी होती लिंबे डाळिंबे नारळ आणि ते सख्या मिळवणी दृष्ट काढिली सख्या मिळवणी दृष्ट काढिली जो बाळा जो रे जो जो सख्या मिळवणी दृष्ट काढली जो बाळा जो रे जो जो पाचव्या दिवशी पाटा पूजन गांधीला फुलवरा वाक्या तोरण सरी दिंडी आंगडे पैरण फेरी भरल्या काटे ठेविली वाटू फेरी भरल्या काटे ठेविली वाटून जो बाळा जो रे जो 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 बाळा जो रे जो 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 बाळा जो रे जो 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 रे बाळा जो 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 रे बाळा जो रे झोपीला चिमण्याला
ज्या बाळाचं नाव ठेवताय तुमच्या नावाच्या उभे नाव बाजूला खेळायला थोडी प्रोफाईल जन्मलेल्या भावनेतून रामगिरीच्या आशीर्वादातून बाळाचं राघव असं सुंदर नाव ठेवण्यात आलं आहे. प्रथमतः सर्वांनी समोर लक्षपूर्वक तो व्हिडिओ पाहावा व त्याचा आनंद घ्यावा. Congratulations to you. 3 किलो 400 ग्रॅम ऑलमोस्ट 3.5 किलो. आणि एकदम मस्त आहे.
सायली एकदम हॅप्पी गप्पा मारत बसली आता कारण भूल इकडून खालीच आहे त्यामुळे आणि मग फर्स्ट दर्शन सायली नाच ना तुमच्या अगोदर नाईस अँड सिन्सिअरली इट नॉट हॅव्हिंग अ नॉलेज इट वॉज व्हेरी डिफिकल्ट खूप वरती होतं म्हणजे मुलीच्या डॉक्टरला पण सिझर असून सुद्धा टेस्ट करायची गरज पडली खाली सो कॉंग्रॅच्युलेशन्स ती पण व्यवस्थित आहे आपण एक तासाभराने भेटू म्हणा डोळे उघडायचा प्रयत्न करतोय ऑफकोर्स नाहीतर आम्ही रडणार नाही किंवा बाळाचीच नाही मस्त रडलो काही प्रॉब्लेम नाही आहे आता छोटीशी त्रिशा एक सुंदर असा डान्स सादर करणार आहे out of control, auto को करके गोल auto को करके गोल सीटी पर जाके बोल टाळ्या होऊन जाते life full out of control, auto को करके गोल auto को करके गोल सीटी पर जाके बोल मुर्गी का जाने अंडे का क्या होगा लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा खुद को सीढ़ी बजा के बोल भैया दिल की प्यार से उसका समझा और घुमाओ सीढ़ी बजा के बोल भैया
आनंदचा संयम आणि सायलीची जवळीकता, म्हणजे सायली खूप प्रेमळ आहे, अतिशय कोमिक आहे, सगळ्यांना एकत्र ठेवणारी आहे आणि आईच्या परिभाषेत ती अतिशय उत्तम असेल. हे सगळे गुण बाळामध्ये यावेत. बाळ एक उत्तम संघटक बनावा आणि एक चांगला सत्पुरुष बनावा अशी माझी इच्छा आहे. फारच सुंदर आजोबा.
तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे। मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे। रात दिन तेरे लिए सजदे करूं, दुआएं मांगू रे। मैं यहाँ अपने लिए रब से तेरी बनाए मांगू रे। सिखाया हम लोगों को, अच्छा इंसान बनाया, जिंदगी है तेरा साया। पाठीमागे इकडे छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे, अकल का कच्चा समझ के हमको ना समझाना रे, भोली सूरत जान के हमसे ना टकराना आंखों ही आंखों में कर बातें कुछ 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 खबर की नदी में खाए गोते गुड़ 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 गुड़। अल्लाह अल्लाह मत वाला बर्फ, पाँव पर हमको छाला बर्फ, रातों का है ये उजाला बर्फ। गुमसुम मचाए तो कुछ बात रात करे इससे बचाइए मौला इससे बचाइए। oh ram sam sam, oh ram sam sam, gooey 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 ram sam sam. Put your hands up and never stop. Sing ram sam sam song and we'll have fun all day long. Oh ram sam sam, oh ram sam sam, gooey 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 ram sam sam. Oh ram sam sam, oh ram sam sam, gooey 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 ram sam sam. And now a little faster. Oh ram sam sam, oh ram sam sam, gooey 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 ram sam sam. Oh ram sam sam, oh ram sam sam, gooey 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 ram sam sam. Oh love it, gooey 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 ram sam sam. Oh love it, gooey 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 ram sam sam. Let's sing it a little faster. Oh ram sam sam, oh ram sam sam, gooey gooey. Come on,
मोजे आवा आवा मत वाला बर्फी पाव बड़ा मोटा छाला बर्फी रंगो का है उजाला बर्फी दूसरों को सुनी मचाए Put your hands up, never stop. Sing the rap song, have fun all day long. Oh rap song, oh rap song, gooey 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 rap song, oh rap song, oh rap song, gooey 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 rap song. Gooey 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 rap song. Sing it a little faster. Oh, rap song, oh, rap song, gooey 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 rap song, oh, rap song, oh, rap song, gooey 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 rap song, oh, gooey 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 rap song, oh, gooey 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 rap song. Come on, a little faster. Oh, rap song, gooey 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 rap song, oh, rap song, oh, rap song, gooey 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 rap song, oh. Let's sing it a little faster. Oh, rap song, oh, rap song, gooey 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 rap song, oh, rap song, oh, rap song, gooey 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 rap song, oh, gooey 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 rap song, oh, gooey 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 rap song. आता आपण बाळासाठी त्याचं मनोगत आपण ऐकणार आहोत त्याच्या आजी आजोबांद्वारे व इतर बाकीच्या नातेवाईकांद्वारे. तर सुरुवातीला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतून सेवानिवृत्त झालेले राघवचे आजोबा सन्माननीय दत्तात्रय गोसावी ते त्यांचं मनोगत सांगते. गिरी गोसावी या कुटुंबियांच्या आग्रहाच्या आमंत्रणाचा स्वीकार करून आज येथे जमलेले सर्व आमचे अपतेष्ट नातेवाईक, विविध क्षेत्रातले मान्यवर आणि सहकारी मित्र, बंधू आणि भगिनींना, आज माझ्या नातवाचा पहिला वाढदिवस. बऱ्याच दीर्घ प्रतीक्षेनंतर आम्हाला 22 जानेवारीला आमच्या घरामध्ये एक छोटासा पाहुणा येणार आहे त्याची जाणीव झाली आणि निश्चितपणानं या दीर्घ प्रतीक्षेला एक खूप काही चांगलं घडतं याची जाणीव झाल्यामुळे आम्ही तेव्हापासून सायली, आनंद त्याच्याबरोबर एकत्र राहायला लागलो. कारण आम्हाला तिची काळजी घेणं गरजेचं होतं आणि आम्ही एकत्र राहिलो. निश्चितपणानं बाळ कणाकणाने वाढत होतं आणि 15 सप्टेंबर 2024 रोजी त्याचं या भूतलावरती आगमन झालं. अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आनंदासारखंच त्यांनी या ठिकाणी पहिलं पाऊल टाकलं. आम्ही संपूर्ण कुटुंबीय अतिशय आनंदित झालो. आज राघव 1 वर्षाचा झालाय. आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्याचं नामकरणही झालं. या राघव या नावामध्ये खूप काही दडलेलं आहे. वेगवेगळे मतप्रवाह होते नामकरणामध्ये, परंतु आनंद, सायली असेल, आमच्या सौ असतील, त्यांचं एकमत झालं की
की नाही या पुण्यभूमीमध्ये राघव हे नाव अतिशय संयुक्तिक आहे आणि त्या नावाला निश्चितपणाला तो न्याय देईल असं मला वाटतं. राघव हा जन्मताच खूप वेगळ्या इमोशनली असाच आहे. सायलीचा इमोशनलपणा त्याने घेतलाय. आनंदचा हर होणारीपणा, चाणाक्ष बुद्धी, अतिशय हुशारीने तो या ठिकाणी पदार्पण केलं त्याने आणि निश्चितपणाने मला वाटतं की तो त्याचा भविष्यकाळ अतिशय उज्ज्वल आहे. मी पुढच्या ह्याच्याबद्दल भविष्याबद्दल बोलणार नाही, परंतु मी एकच सांगेन, तो सकाळी लवकर उठल्यानंतर त्याच्या दैनंदिन रुटीन अतिशय व्यवस्थित असतं. तो उठल्यानंतर आमची आजोबाची कर्तव्य म्हणून आम्ही त्याला म्हणजे गणपती स्तोत्र असेल किंवा वेगवेगळे मंत्र असतील जे असतील ते शिकवायला सुरुवात केली, म्हणायला सुरुवात केल्यानंतर तो एकदम चाणाक्षपणे बघतो. तो अजिबात हालचाल करत नाही, त्याच्या कुठलेही मुवमेंट होत नाही. मी ज्यावेळेस एखादा मंत्र म्हणेल त्यावेळेस तो त्याच्याकडे एकदम चाणाक्षपणे पाहतो. त्याची ग्रास्पिंग पॉवर अतिशय स्ट्रॉंग आहे. एक दिवस तर असं झालं की मी ओम नमः शिवाय म्हणायला सुरुवात केली. त्याला काय आहे माहित नाहीये, परंतु त्याला जप करायची आवड आहे, त्याला माळ खूप आवडते. त्यांनी लगेच माझ्या छातीवरती चापसायला सुरुवात केली आणि माझ्याकडे ती माळ घेतली आणि तो तटस्थ रडत झाल्यासारखा झाला. आम्ही खूप भारावून गेलो. असं वाटलं की आपल्या जीवनाचं सार्थक झालं. निश्चितपणानं आमच्या आजोबाची जी कर्तव्य आहेत ते आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडू. त्याचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणाने साथ देऊ. या ठिकाणी आपण उत्स्फूर्तपणे बोलाल त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आता पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेले राघवचे आजोबा सन्माननीय हेमंत गोसावी त्यांचे 2 शब्द बोलते. नमस्कार मंडळी. आजच्या या भावनिक सोहळ्याला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. आजच्या या कार्यक्रमासाठी खूप मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये थोर समाजसेवक प्रताप कादनिकम आहेत, आमचे व्याही डॉक्टर मिलिंद भोई सर आहेत, त्याच्यानंतर शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील सगळी मंडळी आजच्या या कार्यक्रमाला आमचे नातेवाईक असतील, सगळे मान्यवर असतील उपस्थित आहात. त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. मला राघवच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर 2च मी गोष्टी सांगेन ज्या तुम्ही क्लिपमध्ये बघितलेल्या आहेत. राघव पहिल्यांदा माझ्या मोठ्या बहिणीकडे त्याला घेऊन गेले होते. त्यावेळेस राघवनी पहिलं माझ्या बहिणीला निरखून घेतलं. त्याला राघवने मी बघितलं असेल क्लिपमध्ये. आणि राघवने निरखून घेतल्यानंतर थोड्या वेळानं राघवनी माझ्या बहिणीला मिठी मारली. ही जी भावनिकता आहे आत्ता माझे देशात बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या, इमोशन्स त्यांची जपमान असेल किंवा बाकीच्या गोष्टी, हे जे संस्कार आहेत ना मुलांच्यामध्ये ते आई वडिलांच्याकडून येतात, आजी आजोबांच्याकडून येतात, आपल्यासारख्या स्त्रियांच्याकडून येतात आणि ह्या संस्कारावरच एक थोर समाजाची निर्मिती होत असते. दुसरा एक अनुभव त्याच्यातला एक कलात्मक एक गुण सांगेल की त्याचं एक प्री सेलिब्रेशनच्या अगोदर त्याचं एक शूट केलं होतं, तुम्ही क्लिपमध्ये बघितलं असेल. तर त्या क्लिपमध्ये राघवनी तुम्हाला तुम्ही बघितलं असेल, राघवनी ब्रश घेऊन पॉटमध्ये व्यवस्थित बुडवून त्याने ते सगळं पेंटिंग वगैरे त्याच्यावरती ब्रश फिरवला होता. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, आता 1 वर्षाचं ते बाळ आहे, पण 1 वर्षाच्या काळामध्ये आमच्या कुटुंबामधल्या जवळपास सगळ्याच व्यक्तींना जे जे त्याच्याजवळ असतात त्या सगळ्यांना ते अतिशय चांगल्या पद्धतीनं बरोबर, अतिशय चांगल्या पद्धतीने, कधी रडणार नाही, कधी काही. आत्ता सुद्धा त्याच्याकडे बघितलं, राघवला इकडे बघा, राघव 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 त्याचे इमोशन्स बघा, त्याचे एक्सप्रेशन्स बघा काय आहेत ते. त्या बाळामध्ये एक अद्वितीय गुण आहे, अतिशय गुण आहे. आणि हा बाळ जसं आमच्या कुटुंबामध्ये आलेला आहे त्यावेळेपासून आमच्या कुटुंबामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अतिशय वडिलांचं नाव आनंद, तो आनंद आमच्यामध्ये निर्माण केलेला आहे. आणि सायली तर आमची मुली लेख आहे आणि तर सगळ्यांशी म्हणजे इतकी जवळीक ठेवून सगळ्यांना व्यवस्थित
सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटमध्ये अतिशय उत्कृष्ट ती एक कलाकार आहे मॅनेजमेंटमध्ये. तर आजच्या या सोहळ्याला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानतो. आणि आमच्या नातवाला राघवला तुमच्याकडून खूप खूप आशीर्वाद लाभले त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद. त्यानंतर आता भोई प्रतिष्ठानाचे संस्थापक नामवंत डॉक्टर प्रभावी वक्ते उत्कृष्ट लेखक तसेच पुण्य जागर प्रकल्पाच्या माध्यमातून नांदेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनेक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्यशील असणारे तसेच दानशूर व्यक्तिमत्व डॉक्टर मिलिंद भोई सर आपण आपले ही मनोगत व्यक्त करण्याची वेळ नाही आहे. ताईंनी माझं खूपच कौतुक केलं आहे, पण माझ्यावर अजितदादांचा प्रभाव आहे. अजितदादा येऊन उभे राहतात आणि माईक हातात करतात, चल बाद झाला आता मी बोलतो. केवळ सायली आणि आनंदच्याच नाही तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा हा क्षण आहे आणि हा क्षण आपण जपून ठेवूयात. असं म्हणतात की आठवणी सांभाळणं खूप सोपं असतं, कारण त्या मनामध्ये जपून ठेवता येतात. आठवणी सांभाळणं खूप सोपं असतं, कारण त्या मनामध्ये जपून ठेवता येतात. पण क्षण सांभाळणं अवघड असतं, कारण क्षण सांभाळता सांभाळता क्षणात त्याच्या आठवणी होतात. आज खरं बोलण्याचा नाही तर अनुभवण्याचा दिवस आहे. मी या छोट्या राघवला शुभाशीर्वाद देतो आणि तो नक्की खूप मोठा माणूस बनेल, पण मोठा बनण्याबरोबर तो चांगला माणूस बनेल याचं बीज आज रोवलं गेलं असं मला वाटतंय. कारण असं म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमंडी. ज्या पद्धतीने आनंदवर आणि सायलीवर संस्कार झाले तेच संस्कार राघवर होतील व्हावेत. एक मिनिटात बंद करतो झालं मला. हे फक्त पुण्यामध्येच होऊ शकतं. खरं खूप बोलायचं ठरवलं होतं, पण या ट्यूनमुळे मी विसरून गेलो. शकील बदावेडीच्या ओळी सांगतो ज्या आनंदच्या, सायलीच्या आणि आपल्या सर्वांच्याच भावना आहेत. तुझे सूरज कहू या चंदा, तुझे सूरज कहू या चंदा, तुझे दीप कहू या तारा, जग में मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा. धन्यवाद. पल्लवी गोसावी म्हणजे माझी आई तिचं मनोगत व्यक्त करेल. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे याची जाणीव आहे मला, त्यामुळे मी थोडक्यातच माझं मनोगत व्यक्त करते. गिरी परिवारामध्ये सर्वांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आलेलं हे गोंडस छोटंसं गुणीबाण, आजी आजोबांचा हर्ष, आईबाबांच्या चेहऱ्यावरचं हसरं मामाचा मस्तीखोर पार्टनर, असं गोंडस, सुंदर, लाघवी आणि सर्वांना आपलंसं करणारं, आपल्या बोबड्या बोलांनी घर आनंदाने फुलून नेणारं राघवला, रामरूपी राघवला माझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. औक्षवंत हो, गुणवंत हो, कीर्तिवंत हो, भाग्यवंत हो. धन्यवाद. तर त्यांनी आधीच कॉन्फिडन्स केला एकदम मी आधीच घालवतो. हां, तर आज राघवचा बड्डे, पण ॲक्च्युली त्याचं माझ्या लाईफमधले वेगळ्या अँगलने गोष्टी बघतो मी. मागच्या वर्षी बरोबर 22 जानेवारीला आम्हाला न्यूज झाली त्याची, बरोबर राम मंदिराच्या स्थापने दिवशी. त्यानंतर त्याच्या जन्माच्या वेळेस आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये होतो, सगळ्या गोष्टी झाल्या. पण काही लाईफमध्ये सिनारिओ असे असतात की ज्यावेळेस आपल्याला एक नवीन पावलं येतो, नवीन दिशा देण्यासाठी. काही कठीण क्षण असतात, त्यातून त्यांनी आम्हाला बाहेर काढलं असं मी म्हणेन की त्यावेळेस त्याच्या मदतीमुळे माझ्या आईवडिलांना त्या गोष्टी विसरण्यासाठी मदत झाली. त्याचं आईवडिलां माझ्या आईबाबांप्रती, त्याच्या आईबाबांप्रती वेगळे पर्स्पेक्टिव्ह असं लहानपणापासून मी बघतोय. त्याचा त्यांच्याकडे ओढा वेगळ्या पद्धतीचा आहे, आनंदकडे वेगळा आहे. तो एकदम मॅच्युअरली सगळ्या गोष्टी घेतो. आत्ता एवढ्या लहान वयात सुद्धा म्हणू शकतो आपण की त्याला बटन्स कसे ऑपरेट करायचे, काय कसे करायचे, सगळ्या गोष्टी कळतात. तो आला ती वेळ अशी होती की फार कठीण वेळेतून आम्ही सगळे चाललेलो. अर्ध्या लोकांना गोष्टी माहीतच, अर्ध्यांना माहीत नाही.
या गोष्टी इथे बोलण्याच्याही नाही, पण मी बोलतोय आज कारण हे मनोगत आहे. तर त्या गोष्टींमुळे मी म्हणतो की आज माझे मम्मी पप्पा इमोशनली बऱ्यापैकी स्टेबल आहे. त्यांनी अक्षरशः लहान राघवने आम्हाला सांभाळलं असं मी म्हणू शकतो, कारण तो जर आत्ता या टायमिंगला इथे नसता तर माझ्या आईबाबांची परिस्थिती वेगळी असते, ते मी मान्य करतो. आणि आता बाकीचं तर आहेच सगळ्यांसमोर, जाऊ दे, भूक लागली सगळ्यांना, वातावरण सिरियस व्हायला लागलं. थँक्यू. हा पहिला सोहळा आणि प्रत्येक क्षणामागे आहे आई वडिलांचं प्रेम, काळजी आणि प्रत्येक लढाईतील साथ. बाळाच्या पहिल्या हसण्यापासून ते या सुंदर क्षणापर्यंतचा प्रवास फक्त गोड आठवणींनी भरलेला नसतो. तो असतो अश्रूंनी, थकव्यानी आणि अमर्याद प्रेमाने सजलेला. तर चला, या सगळ्या आठवणी, भावना आणि आशीर्वादांचे शब्द आपल्याला आता प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकायचे आहेत. मंचावर आमंत्रित करूया गोंडस राघवचे आई वडील सायली दिदी आणि आनंद दादा. आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरात. फार छान अँकरिंग केलंस. त्यानंतर सगळे डान्सर, लहान मोठे सगळे, थँक्यू. तुम्ही डान्स कार्यक्रमाला 4 चांद लागले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सगळेजण वेळात वेळ काढून माझ्या या कार्यक्रमासाठी आलात. मला पर्सनली असं वाटतं, तर आमच्या दोघांना असं वाटतं की आजच्या जमान्यात आपण कोणाला सगळ्यात प्रेशियस गोष्ट जर कुठली देऊ शकत असो तर ती वेळ आहे. तुम्ही सगळ्यांनी एवढा वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. एवढा मोठा कार्यक्रम करत असताना नक्कीच आमच्याकडून भरपूर चुका झाल्या असतील, तर कृपा करून विथ अ बिग हार्ट आम्हाला तुम्ही क्षमा करावी, एवढीच मी विनंती करतो. मनापासून धन्यवाद. खरंच थँक्यू फ्रॉम कोर ऑफ आवर हार्ट्स. सगळे कार्यक्रमाला आले त्याबद्दल खरंच थँक्यू. सगळ्यांचे खूप एफर्ट्स आहेत. माझे कझिन्स आणि तुम्ही सगळे आलेले, खूप लांब लांबून आले, पण तुम्ही आला त्यामुळे कार्यक्रमाला शोभा आली. खरंच थँक्यू. नाही ठीक आहे. मी गायत्री, बाळाची मामी. आपण सगळे बाळाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त इकडे एकत्र आलो आहोत, पण तसं बघायला गेलं तर बाळाला लक्षात नाही राहणार पहिला वाढदिवस. माझ्या मते पहिला वाढदिवस हा आपण आई वडिलांना सेलिब्रेट केला पाहिजे, कारण की हे त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात कठीण वर्ष असतं. एका मुलीच्या आयुष्यातल्या सगळ्यात कठीण वर्ष म्हणजे तिचं प्रेग्नन्सी आणि तिच्या बाळाचं पहिलं वर्ष. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही सायली दिदी, आनंद भाऊजींसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. ते त्यांच्या आयुष्यातल्या एवढ्या कठीण वर्षातनं हसतमुख आज आपल्यासमोर उभे आहेत. महिलांना स्पेशली माहिती असेल की किती अवघड असते, झोप नाही होत, बॉडी बदलते, सगळं होतं. पण त्यामुळे मी सायली दिदीला कॉंग्रॅच्युलेट करेल की तिने खूप छान बाळाला सांभाळलंय आणि बाळ एवढं हसतमुख खेळकर आहे. तर या दोघांच्या आणि ऑब्व्हियसली त्याच्या आजी आजोबांच्या श्रेयांवर. थँक्यू गायत्री दिदी. तर आता आला आहे सर्वांना उत्सुकता असलेला क्षण. आपल्या धर्म आई वडिलांच्या साक्षीने आणि आपल्या आशीर्वादांच्या सागरात साजरा करूया हा